हॅलो, नमस्कार. शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी महत्त्वाच्या जाहिराती पाहत आहोत. बघा, ही जाहिरात आहे श्रीमती गोदावरी हिंदी विद्यालय एवं कनिष्ठ महाविद्यालय चिंचवड पुणे 19. ही जाहिरात पूर्ण पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, हे अल्पभाषिक हिंदी माध्यमिक विद्यालय आहे आणि एक तर हे अनुदानित विद्यालय आहे. या ठिकाणी अल्पभाषिक हिंदी माध्यमिक विद्यालय अनुदानित के लिए अध्यापकों की आवश्यकता आहे. म्हणजे अल्पभाषिक हिंदी माध्यमिक विद्यालय आणि ग्रँटेड आहे ते. ओके. आता या ठिकाणी कोणकोणत्या पदांची आवश्यकता आहे ते आपण या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत. तुम्ही मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. विषय दिलेला आहे. विषय हिंदी आणि इंग्रजी म्हणजे हिंदी व अंग्रेजी के लिए HSC और DED क्या चाहिए. HSC किंवा BA DED असलेली शैक्षणिक योग्यता पाहिजे. सोबत TET अनिवार्य पाहिजे आणि हिंदीसाठी सुद्धा एक तेच क्वालिफिकेशन, इंग्रजीसाठी सुद्धा तेच क्वालिफिकेशन पाहिजे. 2 पदे आहेत. ओके. या ठिकाणी परत तुम्हाला सांगतोय, गणित आणि विज्ञानसाठी सुद्धा मित्रांनो ही जाहिरात अस्पष्ट आहे, अनक्लिअर जाहिरात आहे. पेपरमध्येच तशी दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला ती जाहिरात दिसते. गणित आणि विज्ञानसाठी सुद्धा BSc BEdच्या 2 जागा आहेत. मराठी व समाजशास्त्रासाठी एकच पद आहे. बघा, एकच आहे पोस्ट आणि या ठिकाणी BA BEdची का नाही शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे. नंतर आहे भूगोल प्लस शारीरिक शिक्षण ते उच्च माध्यमिकसाठी. म्हणजे काय तर 9वी ते 10व्या वर्गासाठी या ठिकाणी भूगोल प्लस शारीरिक शिक्षण उत्तीर्ण असलेला MA BPEd झालेला व्यक्ती, BPEड मागतात त्याला, MA BPEड झालेला एक व्यक्ती पाहिजे. नंतर प्रयोगशाळा सहाय्यक पाहिजे उच्च माध्यमिकसाठी. 12वी विज्ञान शिकलेला व्यक्ती, 12वी सायन्स शिकलेला व्यक्ती, लॅब असिस्टंट म्हणून पाहिजे, त्यांना प्रयोगशाळा सहाय्यक म्हणतात. एक पद. 7 दिन के अंदर म्हणजे जाहिरात जेव्हा प्रसिद्ध झाले, त्या जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला अप्लाय करायचा, आवेदन मेल करेल. कुठं आवेदन मेल करायचं आहे तुम्हाला तर बघा, गोदावरी हिंदी स्कूल @gmail.com या वेबसाईटवर तुम्हाला ते ऑनलाईन अप्लिकेशन करायचं आहे. ओके. यानंतर दुसरी जी जाहिरात आहे मित्रांनो याच ठिकाणी ती आहे हिंदी. ओके. श्रीमती गोदावरी हिंदी प्राथमिक विद्यालय म्हणजे प्रायमरी स्कूलची जाहिरात आहे. ती चिंचवड पुणेचीच आहे. अल्पभाषिक हिंदी विद्यालय प्राथमिक विद्यालय अनुदानित आहे. ओके. यासाठी मुख्याध्यापकाची एक पद पाहिजे. मुख्याध्यापकाला HSC किंवा BA DED आणि सोबत 5 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. एक पद. सहाय्यक शिक्षकाचं एक पद आहे. या ठिकाणी सहाय्यक शिक्षकाचे एक नाही 3 पदे आहेत. हे बघा 3 पदे. शैक्षणिक पात्रता सांगितली HSC किंवा BA DED आणि TET अनिवार्य पाहिजे. प्राथमिकसाठी TET 1 पेपर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा TET 1. ओके. 7 दिन के अंदर. बघा, यासाठी सुद्धा 7 दिवसाच्या आतमध्ये या वेबसाईटवर तुम्हाला किंवा ईमेलवर तुम्हाला काय करायचं आहे, आवेदन करायचं. ईमेलच आहे तो. नंतर तिसरी जी संस्था आहे ती आहे कांतीलाल खिमसरा. कांतीलाल खिमसरा अंग्रेजी आणि हिंदी मीडियम स्कूल म्हणजे इंग्रजी आहे, इंग्रजी माध्यमाची सोबतच हिंदी माध्यमाची एक स्कूल, लक्ष्मणनगर, थेरगाव, पुणे 33 VO असं लिहून आहे. ओके. अल्पभाषिक हिंदी माध्यमिक विद्यालय के लिए अध्यापकों की आवश्यकता आहे. यासाठी या ठिकाणी बघा अनेक विषय दिलेले आहेत, तुम्ही लक्ष द्या. यासाठी हिंदी, अंग्रेजी, गणित, विज्ञान, शारीरिक शिक्षण, चित्रकला, कम्प्युटर ऑपरेटर, हिंदी व अंग्रेजी दोनों माध्यम के लिए हे सर्व जे पदं दिलेले आहे हे सर्व पदं इंग्रजी ते हिंदी माध्यमासाठी आहेत. क्वालिफिकेशन दिलेले आहे BA BSc ATD AMT DED BEd BPEd BCS MCM जे आहे, BCA MCA जे कम्प्युटरसाठी आहे. ओके. अशा प्रकारे. तर मित्रांनो हे तिसरी जाहिरात होती. या ठिकाणी याचा ईमेल दिलेला आहे kantilalschool@gmail.com या ईमेलवर तुम्ही ऑनलाईन अप्लाय करा. नंतर हिंदी माध्यमिक विद्यालय विना अनुदानित हे अनुदानित नसून विना अनुदानित यासाठी आदिनाथनगर, लांडेवाडी, भोसरी. कुठे आहे भोसरी
पुणे 411039. बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, तुमच्या फायद्याचाच आहे. तर हे भोसडीची जाहिरात आहे. या ठिकाणी तुम्हाला आता लक्ष द्यावं लागेल. अल्पभाषिक हिंदी माध्यमिक विद्यालय के लिए अध्यापकों की ज़रूरत की आवश्यकता है. पूर्व प्राथमिक सहाय्यक शिक्षक. ओके, हे पूर्व प्राथमिक आहे. भूतकाळासाठी छोटे छोटे भूतकाळात लहान लहान त्यांच्यासाठी मॉन्टेसरी टीचिंग ट्रेनिंग असलेले विनाअनुदानितसाठी 2 पदे पाहिजे, म्हणजे लेडीज प्रेफरन्स. ओके, मग नंतरचं आहे प्राथमिक सहाय्यक शिक्षक HSC किंवा BA DED TET अनिवार्य पाहिजे. हे नॉन ग्रांटेडसाठी आहे, 3 पदे. प्राथमिक सहाय्यक शिक्षक त्यासाठी BSc BEd असं त्यांनी क्वालिफिकेशन मागितलं, सोबत TET मागितली. ओके, BSc BEd आणि TET मागितलं असेल तर पेपर 1 किंवा पेपर 2 दोन्ही विषयात तुम्हाला TET उत्तीर्ण असावं लागेल. 1 मागितलं तर 1 द्यायचा, 2 मागितलं तर 2 द्यायचं त्यांना. विनाअनुदानित शाळा आहेत, 3 पदे. आणि माध्यमिकसाठी जे आहे, माध्यमिकसाठी पेपर 2 पाहिजे TETचा. तर माध्यमिक सहाय्यक शिक्षकासाठी जे आहे ते BA BEd. बघा, BA BEd क्वालिफिकेशन मागितलं आणि ते मराठीमध्ये प्लस समाजशास्त्रामध्ये. घाबरायचं नाही. BA BEd हा BAला तुम्हाला मराठी विषय असतोच, प्लस त्यामध्ये सोशलॉजी हा विषय जर तुम्हाला सोबत असेल तर फायदाच आहे. ओके, हिस्ट्री जरी असला तरी चालतो, राज्यशास्त्र जरी असला तरी चालतो. या ठिकाणी तो सोशल सायन्समध्येच मोडलं जातं, म्हणून त्याला समाजशास्त्र असं म्हणतात. TET पेपर 2 अनिवार्य आहे. आणि हे एक तर महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, हे अंशतः अनुदान पार्शली ग्रँटेड आहे. 1 पद आहे. 7 दिन के अंदर विद्यालय हिंदी, लक्षात ठेवा, विद्यालय हिंदी @gmail.com या अपना या ईमेलवर आपण आवेदन करेल असं त्यांनी म्हटलं आहे. ही जाहिरात मित्रांनो काल दिनांक 5 जून 2024ला लोकमत पेपरमध्ये झळकलेली आहे. आणि विशेष म्हणजे ही जाहिरात तुमच्या फायद्यासाठीच मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, तुम्हाला ही जाहिरात आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच तुम्ही लाईक करा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, यूट्यूब चॅनलला मित्रांमध्ये शेअर करा, होऊ द्या फायदा. आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला बळ देतं, प्रेरणा देतं. ओके, if you like this video then share and subscribe this YouTube channel among your friends. Thank you very much.